आपण पाहत असेल की वर्धेमध्ये 6 नगरपालिकेपैकी 3 नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीला नगराध्यक्षांसह बहुमत मिळालेलं आहे. 2 नगरपालिकेमध्ये साधारणपणे आम्हाला बहुमत मिळालं आहे, परंतु नगराध्यक्ष निवडून आलेला नाही आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीने असा धोरणात्मक निर्णय केला की साधारणपणे सिंदी, आर्वी, वर्धा आणि हिंगणघाट या 4 नगरपालिकेमध्ये एक एक वर्षाला उपाध्यक्षपद द्यायचं, म्हणजे अधिक सिनियर कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संधी मिळेल. देवळीमध्ये साधारणपणे 2च कार्यकर्ते इच्छुक होते. एक आमचे सिनियर कार्यकर्ते आहे, ज्येष्ठ नेते आमचे बंडूभाऊ जोशी, आणि दुसरे होते राहुलजी चोपडा. तर म्हणून मग आम्ही पहिली संधी राहुलभाऊ चोपडांना 2.5 वर्षासाठी दिली, दुसरी संधी बंडूभाऊ जोशींना आम्ही त्या ठिकाणी देणार आहे. 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये साधारणपणे 1 वर्षाचा कार्यकाळ त्याचा झाला की जसं ज्या पद्धतीने समितीची निवड होते त्याच पद्धतीने उपाध्यक्षाची पण त्या ठिकाणी आम्ही निवड करणार आहोत. परत तो आमचा जो उपाध्यक्ष आहे विद्यमान, तो राजीनामा देईल आणि परत त्या ठिकाणी उपाध्यक्षाची निवड होईल, ज्या ॲज रेग्युलर अशा पद्धतीने होईल. काही ठिकाणी तर आम्ही केलेलं आहे की पहिलं वर्ष यांना, दुसरं वर्ष त्यांना, तिसरं वर्ष त्यांना, असं 3 वर्षापर्यंत तर आम्ही केलेलं आहे. त्यामुळे ते आम्ही काही आताच डिस्क्लोज करू शकत नाही, ते योग्य वेळी आम्ही करू.